मालेगावमधील अत्याचाराची घटना ताजी असून त्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. अशातच इचलकरंजी शहरात एका अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार घडलाय. संशयित आरोपी बाबासाहेब बाणदार याचं घरातच किराणा दुकान आहे. काल सायंकाळच्या सुमारास अल्पवयीन पीडित मुलगी खाऊ घेण्यासाठी दुकानात गेली होती. याचवेळी आरोपीनं तिला दुकानातून घरात बोलावून तिच्याबरोबर लज्जास्पद वर्तन केलं. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीनं घरात सुरुवातीला काहीही सांगितलं नाही. मात्र आईनं तिला विश्वासात घेऊन पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर तिनं संपूर्ण हकीकत उघड केली. त्यानंतर पीडितेची आई कोणतेही विलंब न लावता तक्रार देण्यास शहापूर पोलीस ठाण्यात गेली. मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. अश्लील वर्तन करणाऱ्या नराधमावर कारवाई न करता पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून शहापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर BNS कलम 73 सह बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम आणि अनुसूचित जाती जमातीवर अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपी बाबासाहेब बाणदार याच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान पीडित कुटुंबानं हिंदुत्ववादी संघटनांना याची माहिती दिली. त्यानंतर शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन शहापूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आणि पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांचा निषेध करत त्यांना धारेवर धरलं. त्याचबरोबर संशयित आरोपी बाबासाहेब बाणदार याच्या राहत्या घराची संतप्त नागरिकांनी तोडफोड केली. त्यामुळं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान आमदार राहुल आवाडे यांनी पीडित मुलीच्या नातेवाईकांशी संवाद साधला आणि त्यानंतर शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं. पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी करत त्यांच्या कारभाराची तक्रार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचं आवाडे यांनी सांगितलं. आणि त्या पोलीस अधिकाऱ्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. आता आम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीच्या सूचना दिल्यात. मी काल SP साहेबांशी बोललोय, वरती त्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललोय. त्या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही सगळी त्या ठिकाणी करू. तुम्ही 2 दिवस थांबा. कायदा आणि सुव्यवस्था जर गावातली बिघडली तर आम्ही या ठिकाणी शहापूरची लोक, इचलकरंजीची जनता हे जबाबदार राहणार नाहीत. हे सूर्यवंशी आणि पोलीस प्रशासक त्या ठिकाणी जबाबदार राहील एवढंच या ठिकाणी सांगतो. अशा पद्धतीचे अधिकारी आम्हाला या शहापूर परिसरामध्ये नको आहेत, इचलकरंजीमध्ये आम्हाला या ठिकाणी नको आहेत. समाजामध्ये कायद्याचं तंतोतंत पालन करणारी माणसं आम्हाला पाहिजेत एवढंच आम्ही सांगतो.